नमस्कार, मी सौरभ आपलं स्वागत करतो इन्फॉर्मेटिव्ह चॅटमध्ये. इन्फॉर्मेटिव्ह चॅटमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत इन्व्हेस्टमेंटबद्दल, म्हणजे गुंतवणूक. गुंतवणुकीबद्दल आपल्याला सांगण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत श्री सुरेश जाधव, जे एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत. सुरेशजी, तुमचं इन्फॉर्मेटिव्ह चॅटमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार आणि थँक्यू सो मच की तुम्ही या डिस्कशनसाठी वेळ काढलात. मी पण आपले आभार व्यक्त करतो की आपण मला ह्या चर्चेकरता ह्या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे. सुरेशजी, मला तर पहिला हे जाणून घ्यायचं आहे की गुंतवणूक म्हणजे नेमकं काय. म्हणजे मला हे विचारायचं आहे, बचत आणि गुंतवणुकीत काय फरक आहे का? हो, निश्चितच गुंतवणूक आणि बचत ह्यामध्ये फरक आहे. आपण आपल्या आर्थिक नियोजनाकरता जे काय करतो शॉर्ट टर्मसाठी किंवा अल्प कालासाठी त्याला आपण बचत म्हणतो, आणि लाँग टर्म कालावधीसाठी जे आपण नियोजन करतो आर्थिक नियोजन त्याला आपण गुंतवणूक म्हणतो. तर बचत ही संकटकालीन उपयोगासाठी असते आणि गुंतवणूक ही तुमची जी मोठी ध्येय असतात, जी लाँग टर्म दीर्घकालीन ध्येय असतात. उदाहरणार्थ तुमचं शिक्षण असेल, एज्युकेशन आणि लग्न असेल किंवा रिटायरमेंट लाईफ, ह्याकरता आपण जी काही तजवीज करतो आणि त्याच्याकरता आपण आताचे आपल्याकडे असलेले पैसे जे बाजूला काढून ठेवतो त्याला आपण गुंतवणूक म्हणतो. आणि आपल्या आपत्कालीनसाठी जे आपण घरी ठेवतो किंवा बँकेत जे पैसे ठेवतो त्याला आपण बचत म्हणतो. तुम्ही आता बचत आणि गुंतवणुकीतला फरक सांगितलात. आता तुम्ही हे सांगू शकता का की सामान्य लोकांनी गुंतवणूक का करावी? सामान्य लोकांनी गुंतवणूक करणं गरजेचं आहे, कारण मी आताच म्हणालो की दीर्घकालीन आपले काही उद्दिष्ट असतील, ध्येय असतील, ते गाठण्यासाठी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आपत्कालीन स्थिती कोणती उद्भवली तर त्याला मात करण्यासाठी गुंतवणूक आवश्यक आहे. आणि गुंतवणूक करणं हे आपल्या भविष्यासाठी फार उत्तम असतं. उदाहरणार्थ सांगायचं तर आपल्या देशामध्ये इन्फ्लेशन रेट जो 6% आहे, 7% आहे, तो भविष्यात वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. तर त्याला मात करण्यासाठी आपण गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे. तर मी तर म्हणेन प्रत्येक सामान्य माणसाने गुंतवणूक ही श्रीमंत होण्यासाठी तर करायचीच आहे, परंतु आपल्या आर्थिक श्रेयासाठी स्थैर्य यावं आर्थिक स्थितीमध्ये, ह्याकरता देखील गुंतवणूक करणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही महागाई आणि इतर जे काही आपले ध्येय आहेत ते मात करण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता. आपण आता इन्फ्लेशन हा टर्म वापरलात, तर इन्फ्लेशन म्हणजे नेमकं काय? महागाई म्हणजे इन्फ्लेशन म्हणजे तुम्हाला वस्तू आणि सेवा ह्यामध्ये जी वाढ होते त्याला आपण महागाई म्हणतो. तर कालांतराने जी गोष्ट आज तुम्हाला एखादी उदाहरण द्यायचं तर 100 रुपयाची वस्तू ही 1 वर्षांनी 2 वर्षांनी 110 रुपयाला मिळेल. म्हणजे तुमची खरेदी क्षमता कमी होत जाते, आणि ती खरेदी क्षमता ज्यावेळी कमी होते म्हणजे तुमचं पैशाचं मूल्य कमी होतं, त्यावेळी महागाई वाढलेली असते. तर हे महागाईवर मात करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाययोजना करत असतो. तर त्याच्यामध्ये गुंतवणूक जर का आपण योग्यरित्या केली तर आपण महागाईवर नक्कीच मात करू शकतो. आणि महागाई वाढण्याची अनेक कारणं आहेत. त्यात प्रमुख कारणं म्हणजे उत्पादन क्षमता, त्याच्यानंतर जागतिक स्तरावर होणारे बदल आणि आपली वाढती मागणी, ह्याकरता ही मुख्य कारणं आहेत महागाई वाढण्याचं. आणि महागाई वाढ ही अपरियायी आहेच, कारण जसजसा कालावधी निघून जाईल त्याप्रमाणे महागाई वाढत जाणार आहे. पण आपण महागाईला कसं बीट करू, कसं मात करू, ह्याकरता आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण बँकेत सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवतो ज्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळतं, तर या बँकेत ठेवलेल्या पैशांना आपण गुंतवणूक समजावं का? आपण आता म्हणालात की बँकेत पैसे ठेवले ती गुंतवणूक होऊ शकते का? तर नाही. आपण बँकेत जे पैसे ठेवतो ती गुंतवणूक होत नाही, त्याला बचत म्हटलं जातं. बचत ही आपण आपत्कालीन स्थितीसाठी एखादं संकट येईल, कुठलंही इमर्जन्सी येईल, त्याकरता आपण बचत ठेवतो. आणि गुंतवणूक हे आपण साधारणतः लाँग टर्मसाठी करतो, ज्याने आपल्याला आर्थिक फायदा होईल, चांगल्या प्रकारे रिटर्न मिळतील, तर त्याकरता आपण गुंतवणूक करतो. उदाहरण द्यायचं तर महागाईचं जर आपल्याला इन्फ्लेशनला बीट करायचं असेल तर आपण पैसे बचत करून आपल्याला तिथून निभावं लागणार नाही, कारण बचत खात्यावर आपल्याला 3 ते 4%च व्याज मिळतं आणि महागाई दर हा 6%च्या आसपास आहे. तर साधारणतः जर का 3% आणि 4% तुम्हाला रिटर्न मिळत असेल एखाद्या बचतीवर, तर तुमचा महागाई दर 6%, तर आपण आपल्या पैशाचं मूल्य कमी करतो. त्याच्यामुळं आपल्याकडे जे अतिरिक्त रक्कम असेल, जी आपल्याला तातडीने लागणार नाही, अशी रक्कम आपण विविध ठिकाणी गुंतवल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आणि गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत,
जसं बँकेमध्ये FD ठेवू शकता लाँग टर्मसाठी, म्युच्युअल फंड्स आहे, शेअर्स आहेत, गोल्ड आहे. तर असे विविध प्रकार आहेत ज्या ठिकाणी आपण गुंतवणूक करून आपलं पैशाला आपण वाढ देऊ शकतो आणि पैसा आपला वाढू शकतो. पैशाला कामाला लावणे आणि त्याच्यातून माध्यमातून आपलं उत्पन्न वाढवणे हीच खरी कला आहे, त्याला आपण गुंतवणूक म्हणतो. सुरेशजी, थँक्यू सो मच की तुम्ही या डिस्कशनसाठी वेळ काढलात. धन्यवाद. आपण मला आपल्या ह्या इन्फॉर्मेटिव्ह चॅट ह्या यूट्यूब चॅनल मला ह्या ठिकाणी पाचारण केलं आणि माझे मत मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले देखील आभार. सुरेशजी, अजून माझी एक विनंती आहे की आपण इन्व्हेस्टमेंटच्या आणखीन असे डिस्कशन्स करूया, त्यासाठी प्लीज तुम्ही वेळ काढा. हो, आपण कधी मला कॉल करा, मी कधी आपल्यासाठी उपलब्ध असेल. थँक्यू. धन्यवाद.